मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अर्थात महाबीओसी च्या माध्यमातून 13 जुलै 2026 रोजी 4 महत्वाच्या अशा नवीन योजना आणण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यापैकी विद्यार्थ्यांसाठी दिलं जाणारं शैक्षणिक सहाय्य असेल, प्रसूती सहाय्य असेल किंवा बांधकाम कामगारांना दिली जाणारी पेन्शन असेल, याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। आणि याच्यामधीलच एक चौथी आणि महत्वाची अशी योजना ती म्हणजे बांधकाम कामगाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या बांधकाम कामगाराला दिलं जाणारं सहाय्य आणि त्या बांधकाम कामगाराला जर अपंगत्व आलं तर त्याच्यासाठी दिलं जाणारं सहाय्य। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा आपण 13 जुलै 2026 चा GR पाहू शकता, ज्या GR च्या माध्यमातून यापूर्वी राबवल्या जाणाऱ्या जसे की मृत्यू सहाय्याकरता अंत्यविधी करता दिली जाणारी मदत असेल, वारस सहाय्य प्रतिवर्ष 24,000 रुपये 5 वर्षाकरता असेल, शिववाहिनीचा खर्च असेल, या सर्व योजना बंद करून मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित अर्थात सक्रिय आहे अशा बांधकाम कामगाराला योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे। ज्याच्यामध्ये बांधकाम कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा बांधकाम कामगाराला एक रकमी 3,50,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये बांधकाम कामगाराचं मृत्यू प्रमाणपत्र, त्याच्या वारसाचं प्रमाणपत्र, वारसदाराचा आधार कार्ड आणि वारसदाराच्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील ही माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे। याच्यामध्ये बांधकाम कामगार किमान 3 वर्ष मंडळाकडे नोंदीत असणं आवश्यक राहणार आहे। बांधकाम कामगाराच्या नोंदणीचे 2 वर्ष पूर्ण झाले असतील आणि तिसऱ्या नोंदणीच्या वर्षामध्ये मृत्यू झाला असल्यास तरी सुद्धा बांधकाम कामगार योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहे। तिसऱ्या वर्षाकरता नोंदणीकरता अर्ज सादर केला असेल आणि सदर अर्जावरील अंतिम निर्णयापूर्वी जर मृत्यू झाला असेल तरी सुद्धा तो बांधकाम कामगार पात्र राहणार आहे। 3 वर्ष नोंदणीचा कालावधी गृहीत धरताना कोणत्याही वर्षाची नोंदणी गृहीत धरण्यात येईल। याकरता सलग 3 वर्ष नोंदणी असण्याची सुद्धा आवश्यकता असणार नाही। म्हणजे एखाद्या बांधकाम कामगाराची नोंदणी 2 वर्ष होती, त्याच्यानंतर 2 वर्ष झाली नाही आणि पुन्हा जर ती रिन्यू केली असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो बांधकाम कामगार लाभासाठी पात्र असणार आहे। कामगाराचा मृत्यू झाल्याच्या 1 वर्षाच्या आतमध्ये वारसदारांना हा अर्ज करणं बंधनकारक असणार आहे। याच्यामध्ये दुसरी महत्वाची अशी बाब ऍड करण्यात आलेली ती म्हणजे अपघाती मृत्यू। खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराचे अपघाती मृत्यू होतात आणि अशा बांधकाम कामगाराची ज्याची नोंदणी सक्रिय आहे अशा बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास बांधकाम कामगार या लाभासाठी पात्र राहणार आहे। बांधकाम कामगारानं नोंदणी करता अर्ज सादर केला असेल आणि तो अर्ज मंजूर होण्यापूर्वी जरी बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असेल तरी सुद्धा लाभ मिळणार आहे। ज्या ठिकाणी इमारत व इतर बांधकाम सुरू असताना अशा ठिकाणी अपघाताद्वारे झालेल्या मृत्यू करता सदरची योजना लागू राहणार आहे। म्हणजे बांधकाम कामगार ज्या त्याच्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी हा लाभ मिळणार आहे आणि मृत्यू झाल्याच्या 1 वर्षाच्या आतमध्ये वारसदाराच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे। एक वेळचं अर्थसहाय्य म्हणून 6.5 लाख रुपये एवढं अर्थसहाय्य त्या वारसदाराला दिलं जाणार आहे। याच्यासाठी काय तर FIR, त्याचा पंचनामा, बांधकाम कामगाराचं मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, वारसदाराचं आधार कार्ड आणि आधार संलग्न बँक खात्याचा वारसदाराचा तपशील ही माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे। याच्यामध्ये तिसरी महत्वाची बाब ऍड करण्यात आलेली ती म्हणजे दिव्यांग सहाय्य योजना। जर बांधकाम कामगाराचा अपघात काही झाला आणि त्याच्यामध्ये जर दिव्यांगत्व आलं तर सदर बांधकाम कामगाराला 2 लाख रुपये एक वेळचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। याच्यामध्ये त्या बांधकाम कामगाराला जर 75% पर्यंत दिव्यांगत्व आलं तर हा लाभ दिला जाणार आहे आणि याच्यासाठी किमान 75% पर्यंत दिव्यांगत्व आल्याबाबतचं प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं लागणार। तर अशा प्रकारच्या 3 महत्वाच्या अशा बाबी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि ही योजना आता राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच बांधकाम कामगाराच्या वारसांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।